The Twins. This poem is written by Henry Sambrook Leigh. ही कविता हेनरी सॅम्ब्रुक ले यांनी लिहिलेली आहे. दिस इज अ ह्युमरस पोएम अबाउट अ पेअर ऑफ ट्विन ब्रदर्स. जुळ्या भावांविषयी असलेली ही एक विनोदी कविता आहे. या द ट्विन्स ह्या कवितेचे वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी. ॲक्च्युअली धिस पोएम इज रिटन बाय हेनरी सॅम्ब्रुक ले. दिस इज अ ह्युमरस पोएम अँड अबाउट अ पेअर ऑफ ट्विन्स ब्रदर. यू नो अबाउट ट्विन्स ब्रदर म्हणजे जुळे भावांबद्दलची ही कविता आहे. ही ह्युमरस आहे. ह्युमरस मीन्स विनोदी कविता आहे. तर तत्पूर्वी चला आपण याची वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी बघूया. तर चिटचॅट ॲक्टिव्हिटी. चिटचॅट आता आपल्याला माहिती चिटचॅट म्हणजे गप्पा गोष्टी. तर चला आपण गप्पा गोष्टी करूया. ॲक्च्युअली काय आहे तर वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी ही शिक्षकांनी विद्यार्थ्याला विचारायची असते ओरली आणि विद्यार्थ्यांनी आपल्या ओन लँग्वेजमध्ये त्याची उत्तरे द्यायची असते. ॲक्च्युअली अशा पद्धतीने ही वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी कंडक्ट करायची आहे वर्गामध्ये. ओके, सो एनिवे, सो लेट स्टार्ट. तर चिटचॅट सुरू करूया. टू बेबीज बॉर्न ॲट द सेम टाईम आर कॉल्ड ट्विन्स. गेश अँड शेअर हू आर. ओके, तर बघा पहिलं काय म्हणजे टू बेबीज बॉर्न ॲट द सेम टाईम आर कॉल्ड ट्विन्स. म्हणजे दोन मुले एकाच वेळी जन्म घेत असतात, तेही टू द सेम मदर. म्हणजे एकाच आईच्या पोटी जेव्हा दोन मुले एका वेळी जन्म घेत असतात तेव्हा त्यांना काय म्हणतात? ट्विन्स. ट्विन्स म्हणजे जुडे. ओके, सो टू बेबीज बॉर्न ॲट द सेम टाईम टू द सेम मदर आर कॉल्ड ट्विन्स. ओके, आता ट्विन्स आपल्याला माहीत आहे, आपल्या अवतीभोवती बऱ्याच ठिकाणी आपण जुडे मुलं किंवा मुली बघितलेले आहे. ओके, सो ट्विन्स. आता बघा काय म्हणते, गेस अँड शेअर हू आर. गेस करा तुम्ही आणि शेअर करा हू आर, आहे की नाही, कोण आहेत. आता बघा इथं ट्रिपलेट्स. आता ट्रिपलेट्स म्हणजे तिडे. मग आता तिडे म्हणजे काय, तर इथं टू आहे तर इथं थ्री. टू आहे तर काय थ्री बेबीज बॉर्न ॲट द सेम टाईम टू द सेम मदर दॅट इज कॉल्ड ट्रिपलेट्स. म्हणजे तीन मुले एकाच वेळी एकाच मातेच्या उदरातून जन्म घेत असतात तेव्हा त्यांना काय म्हणतो? ट्रिपलेट्स म्हणजे तिडे म्हणतो. त्यानंतर बघा क्वाड्रिप्लेट्स. आता क्वाड्रिप्लेट्स म्हणजे काय तर चौगुले, की त्याला चौगुना म्हणतो आपण. क्वाड्रिप्लेट्स म्हणजे चौगुना. आता चौगुने म्हणू आपण याला, आहे की नाही. तर मग चौगुने म्हणजे काय तर फोर बेबीज. हाऊ मेनी बेबीज? फोर बेबीज बॉर्न ॲट द सेम टाईम टू द सेम मदर आर कॉल्ड क्वाड्रिप्लेट्स. त्याला आपण काय म्हणू? क्वाड्रिप्लेट, चौगुने. म्हणजे एकाच मातेच्या उदरातून जेव्हा चार मुले एकाच वेळी जन्म घेत असतात तेव्हा त्यांना क्वाड्रिप्लेट्स असे म्हणतात. त्यानंतर आहे क्वांटिप्लेट्स. तर क्वांटिप्लेट्स म्हणजे काय होते तर पंचगुले. म्हणजे पंचगुले म्हणजे काय तर फाईव्ह बेबीज बॉर्न ॲट द सेम टाईम टू द सेम मदर आर कॉल्ड क्वांटिप्लेट्स. म्हणजे एकाच वेळी एकाच मातेच्या पोटी जेव्हा पाच मुले जन्म घेत असतात तेव्हा क्वांटिप्लेट्स असे म्हणतात. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड. ट्रिपलेट्स, ट्विन्स मीन्स जुडे, ट्रिपलेट्स म्हणजे तिडे, क्वांटिप्लेट्स म्हणजे चौगुने अँड क्वाड्रिप्लेट्स म्हणजे चौगुने अँड क्वांटिप्लेट्स म्हणजे पंचगुले. ठीक आहे, चला तर नेक्स्ट बघूया. इमॅजिन यू हॅड अ आयडेंटिकल ट्विन ब्रदर और सिस्टर. इमॅजिन अँड शेअर विथ युअर क्लासमेट्स व्हॉट प्रँक्स यू वुड प्ले ऑन युअर फ्रेंड्स, एल्डर इन द फॅमिली अँड इवन इन द स्कूल. आता काय म्हणते की इमॅजिन म्हणजे तुम्ही कल्पना करा. यू हॅड अ आयडेंटिकल ट्विन. तुम्हाला काय होता? एक आयडेंटिकल ट्विन म्हणजे तुमच्यासारखाच दिसणारा तुमचा जुडा
तुमचा एकतर भाऊ असेल किंवा एकतर बहीण असेल. इमॅजिन, मग कल्पना करा अँड शेअर, आणि शेअर करा काय विथ युअर क्लासमेट व्हॉट प्रँक्स यू. तुम्ही क्लासमेटसोबत कोणती प्रँक केली. व्हॉट प्रँक्स यू टू वूड प्ले ऑन युअर फ्रेंड्स, है ना, आहे की नाही. तुमच्या फ्रेंडसोबत तुम्ही दोघे मिळून कोणती प्रँक केली हे तुम्ही शेअर करा. एल्डर्स इन द फॅमिली किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या एल्डर्ससोबत अँड इवन स्कूल किंवा तुमच्या शाळेमध्ये तुम्ही कोणते कोणते प्रँक केल्या ते प्रँक तुम्ही इमॅजिन करा. तुम्ही इमॅजिन करायचं, तुम्ही जुडे नाही आहात, परंतु यू हॅव टू इमॅजिन. यू हॅव टू इमॅजिन यू हॅव अ ट्विन ब्रदर आर सिस्टर अँड यू हॅव टू you had or you would prank with your friends in school or with any elder person within your family member. Okay, so let's see. आता बघा, आपण सगळ्यात पहिले बघूया घरी, है ना, ॲट होम. आता होम घरी जर आपण जुडे आहोत समजा, ठीक आहे, आपण जुडे आहोत आणि घरी जर आपल्याला एखाद्या म्हणजे आपल्या भावाशी जर प्रँक करायची असेल आपल्या जुळ्याशीच, तर आपण काय करू. समजा मी काय करणार, मी जर जुळा असेल तर मी काय करणार, आय वूड मेक द एनी मिस्टेक, ठीक आहे, अँड माय फादर would scold to my twin brother instead of me, right, instead of me, and I would enjoy द सीन किंवा ड्रामा म्हणून, है ना. बघा, तर काय, आय वूड मेक द एनी मिस्टेक. मी आता घरी कोणती एखादी मिस्टेक करेन, आहे की नाही, एखादा आरसा फोडेन किंवा टी व्ही फोडेन किंवा एनी काइंड ऑफ मिस्टेक. ओके, तर काय होईल की माझे जे वडील आहेत ते माझ्याऐवजी कोणाला स्कोल्ड म्हणजे त्याची खरडपट्टी करतील टू माय ट्विन्स ब्रदर इन्स्टेड ऑफ मी, माझ्याऐवजी, आणि आय वुड एन्जॉय द ड्रामा, आणि मी तो जे ड्रामा आहे ती सीन आहे ती काय मस्त एन्जॉय करणार. ओके, अशा प्रकारे. आता शाळेमध्ये सुद्धा आपण काय करतो, ॲट स्कूल. आता कधी कधी काय करतो, तर आपण शाळेमध्ये एखादी चुकी करतो आणि मग पनिशमेंट कोणाला मिळते, आपल्या भावाला, म्हणजे जो आपला ट्विन्स असतो ना, तर त्याला. तर तशाच प्रकारे आपण लिहूया, आय वूड. ॲक्च्युली ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुमच्या ओन लँग्वेजमध्ये लिहायची आहेत, आहे ना. मी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगत आहे की तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. ओके, सो आय वूड बीट any student in my class and teacher would give the punishment to my twin brother. ओके, मी आपल्याला सिंपल आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, की आय वुड बीट एनी स्टुडंट्स इन माय क्लास. माझ्या वर्गातील एखाद्या मुलाला मी चांगला मारणार, आणि शिक्षक जे आहेत, गुरुजी आहेत, वुड गिव द पनिशमेंट टू माय ट्विन ब्रदर, आणि ती जी पनिशमेंट आहे ती कोणाला मिळेल, माझ्या ट्विन ब्रदरला, भावाला. सो लाईक दॅट वी मेक अ प्रँक. ओके ओके, आय होप यू अंडरस्टूड. नाव नेक्स्ट. बघा, हे तुम्हाला तुमच्या ओन लँग्वेजमध्ये लिहू शकता तुम्ही. ओके, डोंट कॉपी फ्रॉम एनी गाईड्स आर अदर्स. ओके, यूज युअर ओन माइंड. हां, नाव नेक्स्ट.
Study the following pairs or groups of words: cup and saucer, needle and thread, birds and basket, take a risk, sip tea, coffee, hide and seek. आता बघा मित्रांनो, स्टडी फॉलोइंग पेअर्स ऑफ ग्रुप्स, हे जे ऑफ वर्ड्स म्हणजे ह्या शब्दांचे जे पेअर्स आहेत किंवा ग्रुप्स आहेत, यांच्यामध्ये काय विशेषता दिसते बघा. कप अँड सॉसर. आता कप म्हणजे कप अँड सॉसर म्हणजे बसी, आपण चहा पितो की नाही, कप बसी. निडल अँड थ्रेड, सुई धागा है ना, एक चित्रपटसुद्धा निघालेला होता सुई धागा है ना, आपण बघितले असणार. बर्ड्स अँड बीस्ट, पशु पक्षी है ना, पशु पक्षी. टेक अ रिस्क. आता हे जे वर्ड्स आहे, सिप टी कॉफी, हाईड अँड सीक, लप्पन छुप्पन म्हणतो ना आपण, लपाछपी, हाईड अँड सीक. तर हे जे वर्ड्स आहेत, हे वर्ड्स कसे येत असतात, नेहमी जोडीने येत असतात है ना. यांचा जो विशिष्ट शब्दांचा एक संच असतो, यांची नेहमी बरोबरी येत असते है ना, यांना बरोबरीने वापरले जात असतात. मग these are sets of words that more than often go together and equal together. We call such sets collocations. मग असे जे वर्ड्स असतात की जे नेहमी जोडीने येत असतात, नेहमी बरोबरीने येत असतात इंग्रजीमध्ये किंवा बऱ्याचशा सगळ्याच लँग्वेजमध्ये, आहे की नाही, तर यांना आपण काय म्हणतो, कोलोकेशन्स. यांना काय म्हणतो आपण, कोलोकेशन्स. कप अँड सोशर, जसं कप बसी, निडल अँड थ्रेड, सुई धागा, बर्ड्स अँड बीस्ट है ना, टेक अ रिस्क है ना, शिप. शिप, आता शिप म्हणजे आपण जसं चहा पितानी घूट ओढतो की नाही, त्याला शिप म्हणतात. आता टी कॉफी माहीत आहे तुम्हाला. लप्पन छप्पन, हाईड अँड सीक तुम्ही खूप खेळले असाल आहे की नाही, आणि खेळतही असाल अजूनही, बरोबर आहे. तर हे जे वर्ड्स असतात ते नेहमी सोबतीने येत असतात, आणि अशा वर्ड्सना, अशा ग्रुप ऑफ वर्ड्सना किंवा अशा पेअर्स ऑफ वर्ड्सना, अशा पेअर्स ऑफ वर्ड्सना किंवा ग्रुप ऑफ वर्ड्सना आपण काय म्हणतो, कोलोकेशन्स. व्हॉट वी कॉल दॅट्स द ग्रुप ऑफ वर्ड्स, collocation. Such group of words: cup and saucer, needle and thread, birds and bees, take a risk. Okay. Insert the proper words from the brackets from the collocation. आता हे collocations words खूप सारे आहेत, है की नाही, खूप सारे collocations words आहेत. man and woman, boy and girls है ना, tea or coffee. आता हे खूप सारे collocations words आपण बघितलेले असणार. ओके. आता कोलोकेशन्स वर्ड्स आपण नेहमी जॉब इंटरव्ह्यू वगैरे वगैरे अशा प्रकारचे खूप कोलोकेशन्स वर्ड्स तुम्हाला मिळून जातील जर तुम्ही इंटरनेटवर सर्च केले तर. ओके. तर असेच कोलोकेशन्स वर्ड्स आपण च्या जोड्या लावूया इथं बघा. तर पहिला आहे एफर्ट, टाईम, डिफीट, क्लोदेज, ओनर्स, नेसेसरी, रोल, इंटरव्ह्यू, मॉर्निंग, कोल्ड, राईट. आता बघा इथं ॲब्सोल्युटली. आता ॲब्सोल्युटली नेसेसरी, ॲब्सोल्युटली नेसेसरी म्हणजे आपण जसं एखादा वर्ड आपण उच्चारला तर त्याच्या समोरचा जो तो कोलोकेशन वर्ड्स असतो तो पटकन आपल्या लक्षात येत असतो, आहे की नाही. तुम्ही जर कुछ कुछ होता है हा जर चित्रपट पाहिले असणार तर त्या चित्रपटामध्ये जे नीलम आहे, नीलम गेम म्हणून खेळत असते, तर त्याच्यामध्ये ते कोलोकेशन्स वर्ड्स घेत असते. म्हणजे एखादा वर्ड्स तिनं म्हटल्यानंतर त्याच्यासोबत जोडून येणारा वर्ड्स दुसऱ्या व्यक्तीला बिलकुल वेळ न लावता क्विकली त्यांना ते त्याचा जोडून येणारा कोलोकेशन्स वर्ड्स त्याला म्हणायचं असते, आहे की नाही. सो यू कॅन ऑल्सो प्ले विथ युअर फ्रेंड्स इन युअर स्कूल ऑर क्लास, राईट. तुम्ही सुद्धा तुमच्या वर्गामध्ये तुमच्या मित्रांसोबत खेळू शकता असे, आहे की नाही. मजा तर मजा येणार आणि आपली हुकॅपसुद्धा वाढणार, आहे की नाही. सो यू कॅन प्ले इन युअर क्लास विथ युअर फ्रेंड्स. ओके. तर बघा ॲब्सोल्युटली म्हटल्या बरोबर काय ते आपल्या समोर कोणता वर्ड्स येतो याच्यामधून, ॲब्सोल्युटली नेसेसरी, आहे की नाही. निश्चितच नेसेसरी म्हणजे गरजेचं आपण, आहे की नाही. आता बघा दुसरा आहे कॅन नॉट अफोर्ड. काय येतो, कॅन नॉट अफोर्ड येतं, नेसेसरी येतो, आहे की नाही. आपण लिहून घेऊया नेसेसरी. कॅन नॉट अफोर्ड बघा पहिलाच वर्ड आहे ना, कॅन नॉट अफोर्ड.
फॉर्मल क्लोथेस. बघा तुम्ही बिलकुल फॉर्मल म्हटल्यानंतर आपल्या तोंडावर कोणता क्लोथेस हा वर्ड झाला. जॉब इंटरव्ह्यू आहे ना, जॉब इंटरव्ह्यू. ठीक आहे. सो दीज आर द कोलोकेशन्स. पास टाइम, टाइमपास म्हणतो. येस. ॲक्सेप्ट. आता ॲक्सेप्ट म्हणल्याबरोबर थोडंसं गचपटलो, पण इथे ॲक्सेप्ट काय येईल, डेफिट आहे ना. ॲक्सेप्ट डिफीट. आपण हार पत्करली पाहिजे, म्हणजे मानली पाहिजे की नाही, ॲक्सेप्ट केली पाहिजे. हार जीत तो होती रहती है ना. अर्ली, अर्ली मॉर्निंग, अर्ली मॉर्निंग. येस. कॅच अ कोल्ड, कॅच अ कोल्ड, या कॅच अ कोल्ड है ना. लीडिंग रोल, लीडिंग रोल, या रोल. and last one is a joint, joint joint owners, joint owners. Okay, right? Joint owners. So like that you have to write the collocations words. You can go to the internet and collect the collocations words. In internet there is a lot of collocations words. You search in internet and write down in your notebook minimum 20 or 25 collocations words. Okay, so then you will understand well. Okay, so now next. Okay, yes. Exaggeration or overstatement, exaggeration or overstatement often causes humor, often causes humor. बघा काय म्हणते तर एक्झॅजरेशन्स किंवा ओव्हरस्टेटमेंट आहे की नाही. आता ओव्हरस्टेटमेंट, कधी कधी आपण ओव्हरस्टेटमेंट करतो, अतिशयोक्ती आहे ना, आहे की नाही. अतिशयोक्तीमुळे कधी कधी काय होते तर विनोद होत असते. काय होत असते, विनोद. म्हणजे एकदम एक्झॅजरेशन, आपण एकदम वरून चढून सांगत असतो आहे की नाही. आणि अशा वेळी जर आपण सांगत असू तर तेव्हा काय विनोद निर्माण होते. फॉर एक्झाम्पल, एक मुलगा आपल्या मामाच्या गावावरून आला आणि आपल्या दुसऱ्या मित्राला सांगतो, अबे माझ्या मामाचा बंगला एवढा उंच एवढा उंच एवढा उंच आहे की तिथला जो काम करणारा जो मिस्त्री होता तो पडला तर अजूनही जमिनीवर यायचा आहे. म्हणजे बघा ह्यामध्ये एकदम एक्झॅजरेशन आहे, म्हणजे अतिशयोक्ती, एकदम ओव्हर स्टेटमेंट आहे की नाही. आणि मग अशा वेळेस काय होतं, तिथं हुमर क्रिएट होतोय. काय होतं, हुमर क्रिएट. फॉर एक्झाम्पल, आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, सी इज थिन ॲज अ पिन. ती इतकी बारीक आहे, कशी, ॲज अ पिन. पिन म्हणजे सुई आहे ना, कशी सुई, बारीक टाचणी म्हणतो आपण, टाचणी. ती इतकी बारीक आहे की ती टाचणीच्या आकाराची आहे की नाही. इज इट पॉसिबल, नाही. परंतु सी इज थिन ॲज अ पिन म्हणजे इथे एकदम एक्झॅजरेशन आहे, ओव्हर स्टेटमेंट आहे, अतिशयोक्ती सांगितलेली आहे. मग अशा वेळेस तिथं काय तयार होतो, हुमर. मग याला काय म्हणतात, जसं पुन्हा इथं उदाहरण दिलेलं आहे, ही हॅज अ पी साईज ब्रेन. म्हणजे त्याचा मेंदू पी साईज. पी साईज म्हणजे वाटाणा माहिती आहे ना, वाटाण्याच्या आकाराचा आहे. म्हणजे मेंदू हा वाटाण्याच्या आकाराचा असतो का, नाही. इथं ओव्हर स्टेटमेंट केलेली आहे. माय शूज आर किलिंग मी. माझे शूज मला ठार मारत आहेत. माझे शूज मला ठार मारत आहेत, असं पॉसिबल आहे का, नाही. सो हिअर क्रिएट अ हुमर, बिकॉज हिअर एक्झॅजरेशन, ओव्हर स्टेटमेंट. कारण की ह्या ओळींमध्ये काय आहे, एक्झॅजरेशन आहे, अतिशयोक्ती आहे. आणि अतिशयोक्तीमुळे ह्या ओळींमध्ये काय निर्माण झालेलं आहे, विनोद निर्माण झालेला आहे. हिअर क्रिएट अ हुमर. ओके, सो व्हॉट इज कॉल्ड इट. मग याला काय म्हणतात, वेन सच एक्झॅजरेटेड लाईन्स ॲक्वर इन पोएट्री. मग जर अशा प्रकारच्या एक्झॅजरेटेड अतिशयोक्ती लाईन जर कवितेत येत असतील, इन पोएट्री, पोएट्री म्हणजे कविता, दे आर एक्झाम्पल्स ऑफ द फिगर ऑफ स्पीच हायपरबोल. मग ते कोणत्या फिगर ऑफ स्पीचचे एक्झाम्पल्स आहेत, हायपरबोल. हायपरबोल म्हणजे अतिशयोक्ती, अतिशयोक्ती
आहे ना. तर मग ते एक्झाम्पल कोणत्या फिगर ऑफ स्पीचचे आहेत? अतिशयोक्ती. आपण मागच्या कवितेमध्ये सिमिली, मेटाफोर, ॲलिट्रेशन, रिपिटेशन आहे की नाही, तर पर्सोनिफिकेशन हे अलंकार बघितलं. परंतु हायपरबल म्हणजे काय? तर ज्या ओळीमध्ये काय होत असेल, एक्झॅगरेटेड किंवा ओव्हर स्टेटमेंट आणि त्याच्यापासून जर ह्युमर क्रिएट होत असेल तर त्या ओळीमध्ये कोणता अलंकार असतो? हायपरबोल. कोणता अलंकार असतो? हायपरबोल. मित्रांनो, आपल्याला अशी सेपरेट ग्रामर शिकायची काही गरजच नाही. तुम्ही जर पुस्तकांमध्ये जर बघितलं तर पुस्तकामध्येच भरपूर ग्रामर आहे. अँड इन युअर टेक्स्टबुक देअर इज अ प्लेंटी ऑफ ॲक्टिव्हिटीज फॉर स्पीकिंग स्किल, फॉर रायटिंग स्किल्स. यू not need to refer to other books. So if you refer and study in your textbook, there are given the plenty of activities, and if you study well, so then your reading skill, speaking skill and writing skill will develop. Okay, तर हायपरबोल म्हणजेच काय? तर ज्या ओळीमध्ये एकदम अतिशयोक्ती, चढून ताणून म्हणजे मोठ्या बढाया मारून जे सांगितलेले असते त्याला अतिशयोक्ती असे म्हणतात. हायपरबोल अलंकार असे म्हणतात. बघा, ही हॅज अ पी साईज ब्रेड. आता आपण असे अनेक उदाहरण बघूया. जसं मी इथं एक उदाहरण देतो. शी वेप्ट अ बकेट फुल ऑफ टीयर्स, आहे ना. आपण म्हटलं जर दिलेल्या वाक्यात अतिशयोक्ती केलेली असेल तर तो कोणता अलंकार असतो? सी वेप्ट अ बकेट फुल ऑफ टीयर्स. म्हणजे ती किती बाल्टी भरून आसूपर्यंत ती रडली. इज इट पॉसिबल? नो. सो हिअर इज अ हायपरबोल. दुसरं एखादा उदाहरण बघूया. आपण म्हणतो नेहमी, अरे यार तुला मी कितीदा सांगितलं, मी 1000दा सांगितलं. आय हॅव टोल्ड यू 100 टाइम्स. आपण कधी कोणाला 100 टाइम्स सांगतो का? नाही. बट सो वी ॲज युजल यूज इट सेंटेन्स, आय हॅव टोल्ड यू 100 टाइम्स. एक मराठीमध्ये एक सुंदर असं उदाहरण आहे. जसं दमडीचे तेल आणले, दमडीचे तेल आणले, दमडीचे तेल आणले, त्यात सासूबाईची आंघोळ झाली, त्यात सासूबाईची आंघोळ झाली. उरलेले तेल सांडले, उरलेले तेल सांडले आणि ते वेशीपर्यंत वाहत गेले. ते वेशीपर्यंत. आता वेशीपर्यंत म्हणजे गावाची जी वेश असते की नाही, बाउंड्री ज्याला म्हणतो, वाहत गेले आणि त्यात उंट पोहून गेला. आता बघा, अतिशय सुंदर उदाहरण आहे हायपरबोलच्या अतिशयोक्तीचे. आता दमडीचे तेल आणले, दमडी भरून तेल आणले आणि त्यात सासूबाईची आंघोळ झाली आणि उरलेले तेल सांडले आणि जे उरलेले तेल होते ते सांडले आणि ते वेशीपर्यंत वाहत गेले गावाच्या आणि त्यामध्ये उंट पोहून गेला. आहे की नाही? एकदम अतिशयोक्ती आहे की नाही? मग जेव्हा एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये अशा प्रकारे जर अतिशयोक्ती जर असेल तर तेव्हा त्यामध्ये कोणता? हायपरबोल हा अलंकार असतो, अतिशयोक्ती अलंकार. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड वेल द हायपरबोल फिगर ऑफ स्पीच. ओके, तर बघा इथं काही आपल्याला ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. ओके, so complete the following example of hyperbole using words from the bracket below. मग आता हायपरबोलचे काही एक्झाम्पल्स आपल्याला ब्रॅकेट्समध्ये दिलेले आहेत. बघा इथं या ठिकाणी ब्रॅकेट्समध्ये दिलेले वर्ड्स आहेत. ते ब्रॅकेट्समधले वर्ड्स आपल्याला ह्या रिकाम्या जगामध्ये भरून ते वाक्य काय करायचे? कंप्लीट करायचं आहे. ओके, तर चला बघूया. इथं बघा, हॉर्स, लायन, डेथ अँड ओशन, टर्न, सेकंड अँड हेल्प. हॉर्स म्हणजे घोडा माहीत आहे, लायन म्हणजे माहीत आहे तुम्हाला, डेथ म्हणजे मृत्यू माहीत आहे, अँड ओशन म्हणजे महासागर, टर्न 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 व्हॉट इज टर्न? हा टर्न म्हणजे काय? टर्न म्हणजे हा एकक आहे ना, एकक. अर्धा टन, हाफ टन, 2 टन म्हणतो ना.
100 किलोचा 1 टन होतो ना, बरोबर आहे का? माझी मॅथ कच्ची आहे, बरोबर आहे. तर सेकंड हेल्प. ओके, तर हे वर्ड्स आहेत. आता आपल्याला इथं फील करायचे आहेत. सी वेप्ट अँड ओशन ऑफ टीयर्स, म्हणजे तो महासागरा इतके अश्रू, टीयर्स म्हणजे अश्रू आहे ना. इज इट पॉसिबल? हे अतिशयोक्ती आहे ना, हायपरबोल. तर इथं ॲन ओशन आहे ना, ॲन ओशन. द हंग्री मॅन ॲट, आता इथे ॲन हा आर्टिकल आहे माहीत आहे मित्रांनो. ओके, आपण याच्यापूर्वी याच्याबद्दल खूपदा बघितलं आहे. द हंग्री मॅन ॲट अ टन ऑफ फूड, म्हणजे एखादा भुकेलेला माणूस क्विंटलभर अन्न खातो आहे ना, टन, म्हणजे हे एकदम अतिशयोक्ती आहे. ही रन्स फास्टर दॅन हॉर्स आहे ना, तो घोड्यापेक्षाही स्पीडने धावतो आहे की नाही. अतिशयोक्ती. असं पॉसिबल आहे का? नो, इट इज नॉट पॉसिबल. ब्रो, आय एम फ्रीजिंग टू डेथ, आय एम फ्रीजिंग टू डेथ, म्हणजे मरणात आहे ना, मरण. फ्रीजिंग म्हणजे एकदम गारटणे, हे एकदम अतिशयोक्ती आहे. मरतला आपण मेल्यावर कसं तुम्ही गारटणार आहात, झालं, मेला म्हणजे माणूस असा फ्रीज होऊन जातो ना, सो लाईक दॅट. सो इट इज ऑल्सो अतिशयोक्ती म्हणजे हायपरबोल. आय शॅल केम ओव्हर इन जस्ट अ मिनट, नाही मिनट नाही, सेकंड. इतर काय सेकंड आहे ना, मी फक्त एका सेकंदामध्ये येतो असं आपण सांगतो नाही का त्याला. सेकंडमध्ये येऊ शकतो का आपण, एक पाऊल टाकतं सेकंड होऊन जाते आहे ना. सो इट इज ऑल्सो द हायपर बोल. सो दीज ऑल एक्झाम्पल्स आर द हायपर बोल. आणि हा हायपर बोल जो फिगर ऑफ स्पीच आहे आपल्याला ह्या कवितेमध्ये बघायचं आहे. कवितेमध्ये अनेक हायपर बोलचे एक्झाम्पल्स आपल्याला येणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच द ट्विन्स ह्या पोएमच्या एक्सप्लेनेशन बघूया. सो इफ यू लाईक माय व्हिडिओ, so hit the like button. See you next video. Keep practicing. Okay, see you. Bye. Friends, the poet of this poem, Henry Sambrook Leigh, was born on 1837 in London. He was a poet, writer, and a playwright. He was also known for his lyric writing and tuneful singing of humorous songs. Friends, the poem The Twins is written in a lighter vein to amuse, to entertain the readers. The poet uses extreme exaggeration to achieve this effect. Here in this poem, we find many twists in the lives of twins, and they create many humorous effects. Okay, friends, before going to start a poem, it's very necessary to have a glance over the new words in the poem. The first new word is form and feature, means structure and appearance. In Marathi, रूप व चेहरेपट्टी. Taking here means mistaking, चुकून एकाला दुसरा समजणे. किथ अँड किन मीन्स रिलेटिव्ज, मित्र व नातेवाईक. पिच मीन्स लिमिट और हाइट. इन मराठी परिसीमा और मर्यादा. डिक्री मीन्स ऑर्डर, फरमान किंवा निवाडा. विम मीन्स अ सडन चेंज ऑफ माइंड. इन मराठी लहर. क्रिसंट means name given to a baby at the naming ceremony. In Marathi we can say namkaran किंवा बारसे. Fatal means leading to disaster or death or harmful. निर्णायक किंवा हानिकारक. Dogged means continue to follow, पिच्छा न सोडणारा. Flogged means beaten up, चोप बसणे, मार बसणे किंवा बसला. टर्न द टाइड मीन्स चेंज द सिच्युएशन और चेंज द कोर्स और डिरेक्शन, म्हणजेच परिस्थिती बदलली. ओके फ्रेंड्स, मित्रांनो, आता आपण या कवितेचा अर्थ पाहूया.
The twins. In form and feature, face and limb, I grew so like my brother that folks got taking me for him and each for one another. It puzzled all our kith and kin. It reached a fearful pitch, for one of us was born a twin, yet not a soul knew which. या पहिल्या स्टँजाचा आपण आधी अर्थ पाहूया. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम, आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. मित्रांनो, फॉर्म अँड फीचर म्हणजे स्ट्रक्चर अँड ॲपिरन्स, म्हणजे दिसणं किंवा जडणघडण. फेस अँड लिम, फेस म्हणजे चेहरा आणि लिम म्हणजे शरीराचे अवयव, म्हणजेच दिसण्यामध्ये, चेहऱ्यामध्ये आणि शरीराच्या अवयवांमध्ये आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर, मी अगदी तंतोतंत माझ्या भावासारखा झालो किंवा भावासारखा वाढलो, असं त्या दोन ट्विन्समधील एक जण म्हणतो. आणि त्याचा परिणाम काय झाला? दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम अँड ईच फॉर वन अनदर. या ठिकाणी फोक्स म्हणजे पीपल, लोक, आणि टेकिंगचा अर्थ आहे मिसटेकिंग. म्हणजेच त्याचा परिणाम असा झाला की लोक मला तो समजू लागले आणि त्याला मी समजू लागले. मला तो म्हणजे मला माझा भाऊ समजू लागले आणि माझ्या भावाला मी समजू लागले. इट पझल्ड ऑल अवर किथ अँड किन. इट रिच्ड अ फिअरफुल पिच. किथ अँड किन मीन्स रिलेटिव्स, नातेवाईक. इट पझल्ड ऑल अवर किथ अँड किन. आमचं जे एकसारखं दिसणं होतं त्यामुळे आमचे सगळे रिलेटिव्स काय होत होते? पझल्ड होत होते, गोंधळून जात होते. इट रिच्ड अ फिअरफुल पिच. याचा अर्थ ही गोष्ट भयंकर टोकाला जाऊन पोहोचली. म्हणजे आमच्या साम्यतेमुळे लोकांचा जो गोंधळ व्हायचा ती गोष्ट अतिशय टोकाला जाऊन पोहोचली. याचं कारण फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन. कारण आमच्यापैकी कुणीतरी एक जुळा म्हणून जन्माला आला होता. येट नॉट अ सोल न्यू विच. या ठिकाणी सोल म्हणजे पर्सन, व्यक्ती. आमच्या दोघांपैकी कोणीतरी एक जुळा म्हणून जन्माला आला होता, पण नेमका कोण हे कोणत्याही व्यक्तीला माहीत नव्हतं किंवा कोणत्याही व्यक्तीला सांगता येत नव्हतं. येट नॉट अ सोल न्यू विच. वन डे, टू मेक द मॅटर वर्स, बिफोर आवर नेम्स वेअर फिक्स्ड, ॲज वी वर बीइंग वॉश्ड बाय नर्स, वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. And thus you see, by fate's decree, or rather nurse's whim, my brother John got Christian me, and I got Christian him. One day, एके दिवशी, to make the matter worse, ही बाब अधिकच वाईट होण्याकरता. कधी? Before our names were fixed, आमची नावं ठेवण्यापूर्वी, म्हणजे आमच्या बारशापूर्वी. काय झालं? हा जो मॅटर आहे तो अधिकच वर्स झाला, म्हणजे ही बाब अधिकच वाईट झाली. त्यावेळेला काय झालं? ॲज वी वर बीइंग वॉश्ड बाय नर्स, ज्या वेळेला ती नर्स आम्हाला आंघोळ घालत होती त्यावेळेला काय झालं? वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड, आमची पूर्णपणे अदलाबदल झाली. अँड दस, अशा प्रकारे, यू सी, तुम्ही पाहतच आहात, बाय फेट्स डिक्री, नशिबाचा आदेश म्हणा किंवा नशिबाचा खेळ म्हणा. या ठिकाणी डिक्री म्हणजे ऑर्डर, म्हणजेच आदेश. ऑर रॅदर नर्सेस विम, किंवा त्या नर्सच्या मनाची लहर म्हणा. व्हीम म्हणजे काय? तर लहर. अ सडन चेंज ऑफ माइंड. का? कोणास ठाऊक, नशिबाचा आदेश म्हणा किंवा त्या नर्सच्या मनाची लहर म्हणा. काय झालं? माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी, माझा भाऊ जॉन याचं नाव मला ठेवण्यात आलं. या ठिकाणी ख्रिश्चन म्हणजे नाव ठेवण्यात आलं. अँड आय गॉट ख्रिश्चन हिम, आणि माझं नाव त्याला देण्यात आलं.